या बाजूला पुढच्या बाजूला घेऊन या. हे जे साई प्लाझा आहे ना, तिथे गाडी पार्क करा. त्याला फोन लावणं जरा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. नीम का पत्ता कड़वा है, भास्कर जादव फड़ुआ है. बंधू आणि भगिनीनो, आपण आज इथं विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी ज्या पद्धतीचा प्रचार यंत्रणामध्ये कोणती आचारसंहितेचं पालन न करता, तशा पद्धतीचा परवानग्या न काढता फणसवाडी येथील कलबड गावात आमच्या नागरिकांना तिथल्या कोकमकर आणि खानेकर यांच्यावरती जबाबदारी टाकली होती लोक जमवायची. आणि त्यामध्ये विद्यमान आमदारांनी विचारलं कोण कोण आले. त्यावेळी तिथे सांगितलं गेलं, जी जी आजूबाजूची गावं होती त्या गावांच्या नावं सांगितली गेली. आणि मग अशा पद्धतीचं असताना लोक कमी का? आणि मग बौद्धवाडीतील लोक कुठे आहेत? बौद्धवाडीतील प्रतिनिधी आमचे कलबड गावातील नागरिक 2 आलेत असं तिथले असणाऱ्या त्यांच्या 2 कार्यकर्त्यांनी सांगितलं. मग एवढी लोक कमी कशी काय? कारण काय त्याला? त्यावेळी भास्कर जाधवांच्या डोक्याचा प्रकार बघा, विचारांचा प्रकार बघा. स्वातंत्र्य समता बंधुत्वाच्या नावानं इथल्या असणाऱ्या शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारांच्या महाराष्ट्र घडवणाऱ्या घटनेच्या आधारे स्वातंत्र्य समता बंधुत्व ही नाल शिका संघटित व संघर्ष कर या नारावरती आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये महार शब्द काढून टाकून आम्हाला 1956 साली बौद्ध धम्म दिला. आणि त्यावेळी तिथं त्यांनी असं म्हटलं गेलं
की तुम्हाला ठाव आहे का पहिल्याची प्रथा काय आहे? ही प्रथा ज्यावेळी महार होते ते महार वरटे, त्या महारांना वरटे सांगितले, वरटे सांगितले म्हणजे वर्दी. तर त्यावेळी जर असं सांगितलं तर तात्काळ तिथं असणारा महार वर्ग अख्ख्या गावाभर तालुक्याभर वर्दी पाठवायचा आणि त्या वर्दीमध्ये कोणती वाडी, कोणता गाव, कोणता माणूस राहायचा नाही त्या वर्दीमध्ये यायचा. मग आज तुमची परिस्थिती अशी का झाली? याचा अर्थ असा, भास्कर जाधव म्हणतात मी नाही, याचा अर्थ असा आहे की त्यावेळचे महार आता बौद्ध झालेत आणि म्हणूनच यदा कदाचित आजची परिस्थिती, इथली उपस्थिती कमी दर्शवते. आणि म्हणून आमचे 2 जे बुद्धिस्ट आले होते, जयभीमवाले होते, ते तात्काळ तिथून निघाले आणि कळबटवाडीमध्ये जाऊन सांगितलं नागरिकांना. आणि बघता बघता ही सगळी वाक्य अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पसरू लागल्या. माझा आजच्या दिनी भास्कर जाधवला सांगणं आहे की आपण चिरीमिरी छोट्या मोठ्या मिटिंगा घेता आणि सांगता बौद्ध समाजावर किती उपकार केले. अरे भाडखाव, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुझ्यावर किती उपकार केलेत हे तरी भडव्या कधीतरी सांगायला शिक. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुझ्यासारखा कातळ खोदणाऱ्याला, तुझ्यासारख्या चिऱ्या वाहणाऱ्याला, तुझ्यासारख्या शेताच्या बांधावर बसून भलेरी म्हणणाऱ्याला, तुझ्यासारख्या गुंड गाव गुंड माणसाला, तुझ्यासारख्या थर्ड क्लास माणसाला, तुझ्यासारख्या ज्याला नाती गोती समजत नाही, त्याला लहान मोठं समजत नाही, त्याला शेतकरी समजत नाही, त्याला अधिकारी वर्ग समजत नाही, त्याला विद्यार्थी समजत नाही, त्याला विकास कामं कळत नाही, अशा भुरट्या माणसाला, अशा भुरट्या माणसानं बाबासाहेबांच्या घटनेचा आधार घेऊन लोकांना उल्लू बनवून, लोकांच्या मताचा वापर घेऊन ज्या पक्षात जाईल तिकडं माझी लोक तसं समजून आज कुठल्या कुठल्या पदावरती विराजमान झाला भास्कर जाधव. आणि आमच्या लोकांना सांगतो, मी बौद्धांबरोबर काय केलं, मी अस्पृश्य होतो तेव्हा काय केलं. अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी उभं आयुष्य वेचलं, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी पुरं आयुष्य वेचून या समाजाला उभं करण्याचं काम केलं, या बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आज आम्ही शिकलो, सवरलो, मोठं झालो, या समाजाला ज्या पद्धतीने तू नजरेने बघतोस, ज्या पद्धतीने तुझ्या बघण्याची दृष्टी आहे ती तीच आहे जी मनुस्मृतीमध्ये दिलेली आहे, मनुवाद्यांनी लिहिलेली आहे, पुरातन लोकांनी लिहिलेली आहे. त्याच्या समर्थक तू भाष्य करतो. आज आम्ही तुला दाखवू महार काय चीज आहे. आज तुला आम्ही दाखवू तुझ्या म्हणण्यानुसार महार चीज काय आहे. महाराणी जे जे लढे लढलेत, महाराणी जे जो संघर्ष केलाय, महाराणी ज्या ज्या पद्धतीने संघर्षाची साम दाम धंडापासून उभी केलेली संघर्ष, आजही आमची हत्यारं आम्ही तशीच जपून ठेवलेली आहेत. भास्कर जाधव, तू कितीही मोठा गद्दार असेल, तू कितीही मोठा राव असशील, तू कितीही मोठा फुनशी प्रवृत्तीचा असशील, पण महाराजांच्या नादी लागू नको. त्याचं प्रायश्चित्त तुला आत्ताच ह्याच जन्मात आम्ही दाखवून देऊ काय असतं ते. आणि म्हणून बंधू आणि भगिनीनो, अशा भुरट्या, अशा फ्रॉड माणसाला आता आपला धडा शिकवायची वेळ आलेली आहे. धडे वेगवेगळ्या मार्गाचे आहेत. कोणता मार्ग तुम्ही अवलंबवणार याच्यावर तुमचं आहे. प्रत्येक वाडीत, प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात या माणसाने केलेलं विधान सांगायचं आहे. का सांगायचं आहे? कारण तो आता सांगतो की मी असं बोललो नाही. आमची कलबटची माणसं काय वेडे आहेत? आमच्या कलबटचे नागरिक काय पागल झालेत? आमच्या कलबटच्या नागरिकांच्या मनाला जे लागलंय, हृदयाला जे लागलंय ते भरून कोण काढणार? भास्कर जाधव आम्हाला महार म्हणतो, आमच्यासारख्या माणसाला महार बोलतो. मग तू कोणत्या वृत्तीचा माणूस असशील? कशा पद्धतीचं तुझं वक्तव्य आहे? एक नाही, दोन नाही, मला वाटतं 5 वेळा आमदार झाला, बरोबर आहे ना? 5 वेळा ह्या बौद्ध समाजाने तुला हातावर झेललं. त्याची तरी थोडी जाणीव ठेवायला पाहिजे होतं भास्कर जाधव. भास्कर जाधव,
आता मात्र तुझी खैर नाही। याच्या पूर्वी तुला घाबरत होती लोक, तुझा जाच, तुझ्या धमक्या, तुझ्या असणारे आर्थिकरण, तुझा पैसा, या सगळ्यांचं आम्ही माती मोल केल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपण सिनियर SP DYSP यांना, कलेक्टर यांना पत्र दिलंय की तात्काळ याच्यावरती ज्या ठिकाणी मीटिंग लावली गेली तिथं परमिशन न काढता राजरोसपणानं, गुंडागर्दीनं, लोकशाहीनं जुमनताना जे येईल ते तोंडात बोलण्यासाठी यांनी मीटिंग लावली, त्याचं परमिशन काढलं का आम्हाला शासनाला जाब विचारायचं आहे। आणि जर शासनाची मंडळी असती तर साहजिकच तिथे रेकॉर्डिंग झाली असती। म्हणजे भास्कर जाधव कुठल्या वृत्तीनं प्रचार करतो हे लक्षात घेतलं पाहिजे। त्यानंतर ज्या ठिकाणी कलबटची लोक कुठे आहेत, कलबटची लोक पुढे या, पुढे या, पुढे या, पुढे या, कलबटची लोक पुढे या, कलबटचे नागरिक पुढे या। महिलांनी पुढे या, महिलांनी पुढे या, महिला मागे का थांबलेत आहे, पुढे या, महिला पुढे या, महिला पुढे या, कलबटची लोक या पुढे। आणि त्याचबरोबर काल आमच्या कलबटच्या 2 नागरिकांना पोलीस स्टेशनला बोलावलं गेलं आणि त्यांना धमकावलं गेलंय। पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून गावगुंड असणारा भास्कर जाधव याने आमच्या त्या असणाऱ्या स्टेटमेंट देणाऱ्या माणसांना दुपारी, सकाळी घेऊन गेले, दुपारी घेऊन गेले आणि 10-11 वाजता सोडलं का? कशासाठी तुम्ही त्याची चाकरी करताय? ज्याला बोलायची पद्धत नाही, ज्याला घटना कळत नाही, ज्याला लहान मोठं कळत नाही, ज्याला अधिकारी समजत नाही, ज्याला प्रशासन समजत नाही, अशा माणसाची चाकरी का करायची? का एवढं तुम्ही लाचार झालात का? तुम्हाला बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने कानून कायद्यामध्ये, घटनेमध्ये तरतूद केलेल्या आदेशाचं का पालन करत नाही? असा रोख आमचा आरोप आहे पोलीस यंत्रणेवरती। आणि जरी तुम्ही त्यांची खोटी नाटी जरी स्टेटमेंट घेतली असली तरी याद राखा, आम्ही पुन्हा हायकोर्टात असणाऱ्या, शासन दरबारी असणाऱ्या, कलेक्टर असणाऱ्या SP DYSP आम्ही पुन्हा सांगू की समाजासमोर यांना घेऊन या आणि त्यांच्या भीती जी घातलेली आहे भास्कर जाधवनी पहिली काढा आणि आमच्या समोर स्टेटमेंट द्या। का आमच्या समोर स्टेटमेंट द्यायला मागत नाही? का घाबरतात पोलीस यंत्रणा? का घाबरतात कलेक्टर साहेब? जर आमदार झाला तुमच्या बदल्या होतील, तुम्हाला तर 2-2, 3-3 वर्ष एका ठिकाणी राहायची मुभा आहे, तुम्हाला कानून कायद्याने दिलेली ती ऑर्डर आहे, आदेश आहे, मग तुम्ही अशा भास्कर जाधव सारख्या चिंती माणसाला घाबरवत इथला असणारा समाज, इथं असणारा बहुजन वर्ग, इथं असणारा जनता, ज्या सेवेसाठी तुम्हाला उपलब्ध केलेली आहे, ज्या सेवेसाठी तुम्ही शपथ खाल्लेली आहे, ती मात्र शपथ गेली कुठं? आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की जर आमच्या बंधूंचं जर का चुकीची स्टेटमेंट घेतली असली आणि ज्या अधिकाऱ्यांनी घेतली असेल त्याला सस्पेंड करण्याचा आदेश आम्ही घेणार आहोत। मला माफ करा त्या अधिकाऱ्यांनी, परंतु तुम्ही चुकी केलेली आमच्या पिढीला सहन करावं लागणार आहे। आज आम्हाला कोणी बहुधा मार बोलू शकत नाही, आजच्या पिढीला आम्हाला कोणीही मार म्हणून उल्लेख करू शकत नाही, एवढा लेवलला आम्ही लोक गेलो आहेत। मग IAS ऑफिसर असो, IPS असो, क्लास 1 असो, क्लास 2 असो, क्लास 3 असो, विद्यार्थी वर्ग असो, शेतकरी असो, काय आमच्याकडे कमी आहे? भास्कर जाधव काय कमी आहे आमच्याकडे? तू आम्हाला मार बोलला, हा रोग आमचा आहे। आणि म्हणून याच्या निषेधार्थ मी स्वतः पहिला मुंडन करतोय आणि ते मुंडन याच्यासाठी करतो की आजपासून भास्कर जाधव मेला, आजपासून या गोवाघर मतदारसंघामध्ये भास्कर जाधव मेला याचं प्रतीक, याची सुरुवात वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष अण्णा जाधव करतोय। कुठे आहे रे? चलिये कलबटचे कोण कोण आहेत? कलबटचे बैनर है, बैनर दिया, बैनर दिया, बाल जाएगा उसको, बैनर दे मामा, बस नहीं की है।
कलबटचे लोक आलेत ना. सिनियर जर आले असतील तर सिनियरना म्हणावा, DYSP किंवा SP येत असतील तर विचारा म्हणावं आम्हाला निवेदन द्यायचं इथून मुंडन करून. सिनियर साहेब आहेत का आपण? जर असेल तर SP आणि DYSP आहेत का अवेलेबल करा. गीता ते दुसरे आहेत ना अजून? नाही ते हे दुसरे केस कापायला आलेत का? मग सुरुवात करा बाकीच्यांची. आहेत ना अजून? कुठे आहे ते? काय आहेत पाठीमागे आहेत, तुमच्या पाठीमागे आहेत. चालू आहे. पुढून करा, पुढून मागून नका करू. पुढून करा, समोरून रे, समोरून. तू पाठी उभा राहा. पाठी उभा राहा. साहेब आहेत इथे, DYSP सर आहेत. अण्णा DYSP आहेत, येत आहेत. इथे आहेत. येत आहेत ना? SP आहे का विचार गीता. SP ला बोलव. DYSP ला तेवढी पॉवर नाही आहे. हो. दोघजण आहेत ना अजून? तिघजण आहेत ना? एक केस काढणार. मारला दादा सगळे जमा करा. फोन बंद करा तुमचा. कोण आहे तिथं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भास्कर जाधव भडवा है, भडवा है. भास्कर जाधव भडवा है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, बाळासाहेब आंबेडकरांचा, बाळासाहेब आंबेडकरांचा.
अण्णा जाधवचा अण्णा जाधवचं वंचित बहुजन आघाडीचं वंचित बहुजन आघाडीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा अण्णा जाधव आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं 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 वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा हाँ बोलो आबिर का कलबट से कौन बोल रहे का गवर्नमेंट कौन बोल रहा है दादा बोला वेता मांडा दादा दादा मांडा मांडा वेता मांडा पोलीस पाटील दादा भास्कर जाधव मुर्दाबाद 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 भास्कर जाधव मुर्दाबाद 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 भास्कर जाधव मुर्दाबाद 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 नीम का पत्ता कड़वा है नीम का पत्ता कड़वा है कमरे दादा तुम्ही व्यथा मांडा कमरे दादा आबिर आपला कलबट करून बोला 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 कलबटचा नागरिक वास्तव सांगा तिथं वस्तू विनोद पवार तुम्ही भाषण करा विनोद पवार या पुढे नाही कम्प्लीट त्यांना कोणा करू ते पुढे या दादा कमरे दादा पुढे या तुम्ही दादांना बोलू द्या. मनीषा मोहिते पुढे या मनीषा मोहिते कोण आहे मनीष का मनीषा मनीषा कुठं आहे मनीषा पुढे या इथं बोलायचं आहे तुमच्या समोर दादा गमरे दादा पुढे यायचं गमरे माझी पोलीस पाटील पुढे या वर इथं पुढे राहा बोला मी आहे बोलायचं सगळ्यांना सप्रेम जय भीम. मी कळमटगावचा बौद्धवाडीतला ग्रामस्थ आहे आणि आपल्याला सगळ्यांना यूट्यूबवरून प्रसिद्धी झालेली आहे. 27 तारखेला भास्कर सेठ विद्यमान भास्कर सेठ हे 27 तारखेला गावभेटीच्या दौऱ्याला आमच्या कळमट मुक्कामी फणसवाडी या ठिकाणी गेले होते. त्या बैठकीला आम्ही हजर नव्हतो, परंतु बऱ्यापैकी मंडळी उपस्थित नव्हती. म्हणून तारीख 27 27/10/2024 या दिवशी गेले होते आणि बऱ्यापैकी लोक उपस्थित नव्हती. म्हणून त्यांनी विचारणा केली. आमच्याकडे एक त्यांचे प्रतिनिधित्व करणारे लक्ष्मण कोकमकर आणि ह्यांच्याकडे ती जबाबदारी संपवली होती. बा संपूर्ण गावाला तुम्ही जमा करा, मी भेट द्यायला येतोय. तर त्या पद्धतीनं ते संध्याकाळी 8-8:30च्या दरम्यान गाव भेट द्यायला आले आणि त्या ठिकाणी त्यांनी विचारलं बुवा एवढी लोकसंख्या कमी का. तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्ही प्रत्येकाला सांगितलं होतं पण लोक काय उपस्थित दिसत नाहीत. मग ते बोलले तुम्ही प्रत्येकाला सांगितलं मग लोक उपस्थित का नाही. त्या कुठल्या वाडीतनं किती आले तर ज्या वाडीतनं जे आले होते तिथे कळमट गाव म्हणजे एक 5 वाडींचा तो गाव आहे आणि ज्या वाडीतून आले होते त्या वाडीची नावं सांगतील. आमच्या वाडीतून 2 व्यक्ती त्या मिटिंगला होत्या. तर त्या तिथल्या ग्रामस्थांनी सांगितले बा बौद्धवाडीतून 2 आले. मग त्यांनी विचारलं बौद्धवाडीतून 2 आले मग त्यांना काय माहिती नाही का. तर पूर्वी काळी अशी प्रथा होती बा असं काय निमंत्रण असलं ते पूर्वी ते मानकरी वरटे ह्या लोकांना निमंत्रण दिलं जात असायचं आणि ते लोक सांगायचे. त्याच पद्धतीनं पूर्वी
पूर्वी महार होते, त्या महारांना एकाला जरी निमंत्रण सांगितलं तरी पण ते सगळ्यांना निमंत्रण द्यायचे, तेव्हा लोक जमायचे. पण ते आता पूर्वी महार होते, आता बौद्ध झाले म्हणून आले नाही की काय, इथपर्यंत स्टेटमेंट मी दिलेली आहे आणि ही स्टेटमेंट सत्य आहे. का ज्याच्याकडे लक्ष्मण कोकमकर यांना आम्ही विचारणा करायला गेलो तेव्हा त्यांनी अशा प्रकारची आम्हाला स्टेटमेंट दिलेली आहे. आणि आमचे जे 2 माणसं तिथे होती कालपर्यंत ते पुरावा द्यायला तयार होते, पण काल पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी जबाब दिली. त्याच्यानंतर ते रात्री 10-11 वाजता आले, पण ते सकाळी आमच्याबरोबर इथे हजर राहण्यास तयार नाहीत. आणि मग आता सांगितलं स्टेशनमध्ये साहेब सांगितलं मी, आता पूर्वी ते महार होते तेव्हा एकाला सांगितलं तरी पण सगळे लोक जमायचे, तर ते आता महार नाहीत, आता बौद्ध झाले म्हणून की काय, असे हा शब्द आहे. आणि जेणेकरून आज ती माणसं इथे हजर झालेली नाही आहेत, तर आता त्यांना काय दशेत दिले गेले, का आले नाही, कुणाची दशेत हे काय सांगू शकत नाही. रात्री आम्ही त्यांना भेटलो, त्यांना विचारत होतो, पण त्यांनी आम्हाला कोणत्या तरीचा खुलासा दिलेला नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा. अण्णासाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अण्णासाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे आवाज कोणाचा, अरे आवाज कोणाचा. एसपी नाही डीवायएसपी आहे, त्यांना म्हटलं एसपीला बोलवा. एका साहेब आहे. आज दिनांक 12/2024 रोजी आपल्या इथं मेळावा जो आपला मेळावा घेतलेला आहे, त्या मेळाव्यात आपल्याला सहकार्य काजूरलीची कुठे आहे, ती ताई कुठे आहे, काजूरलीची प्रथम आभार म्हणते. आणि आजचा मेळावा आपलं विलक्षण आहे की आम्हाला माहिती आहे आम्ही आजपर्यंत भास्कर शेठ जाधव यांनाच मतदान करायचो, कारण आजपर्यंत आम्हाला भास्कर शेठ जाधवांनी चांगलं सहकार्य दिलेलं होतं, त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या मागे होतो. पण आतापर्यंत आम्हाला असं ऐकायला नाही मिळालं की भास्कर शेठच्या तोंडातून असे उद्गार आलेले. अनेक समाजावर त्यांनी टीका केलेली पाहिली आम्ही प्रत्येक सभेला मी तर प्रत्येक सभेला त्यांच्या उपस्थित होते, पण मला आठवत नाही की आमच्या बौद्ध समाजावर त्यांनी टीका केली म्हणून, किंवा त्यांची वर्तणूक कशी आहे, कशी होती पूर्वी, हे आतापर्यंत ऐकलेलं नाही. अनेक समाजावर त्यांनी टीका केली, पण ह्याच्या आधी जर त्या समाजाने भास्कर शेठवर काहीतरी घेतलं असतं ऑब्जेक्शन, तर आजची वेळ आली नसती आपल्यावर. पण त्यांनी ते ऑब्जेक्शन न घेता मग काही असेल त्याच्या मागे त्यांना भीती असेल, किंवा त्यांचं काय त्यांनी खाल्लं असेल, किंवा अनेक काय गोष्टी असतील भास्कर शेठच्या, त्याच्यासाठी ते दबावाखाली राहत असेल. पण आमच्यासारखी व्यक्ती सांगेल की आम्ही भास्कर शेठचं काही खाल्लं नाही आणि आम्ही भास्कर शेठच्या काही वशाली नाही. मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. आम्ही जे मतदान करत होतो, आमचं एक मत 1 लाखाचं होतं. आमच्यासाठी त्यांनी काही केलं असेल तरी ते उपकार नाहीत आमच्यावर, की आमची मतदानं घेत होते म्हणूनसाठी त्यांनी आमच्यासाठी काहीतरी केलं असेल. पण ते आता आमची बहुजन आघाडी, कारण आजपर्यंत आम्हाला तेवढी माहितीच नव्हती. माझा मुलगा बहुजन आघाडीत ज्यावेळेस कार्यकर्ता झाला, त्यावेळेस आमच्याकडं प्रचार झाला, तेव्हा आम्हाला बहुजन आघाडी काय आहे हे समजलं. तिथपासून गेल्या वर्षापासून आम्ही कट्टर बहुजन आघाडीच्या मागे आहोत आणि ह्याच्या पुढे बहुजन आघाडीच्याच मागे राहू अशी मी ग्वाही देते आमच्या वाडीतर्फे. आणि इथंच थांबते. नाही, मी सोमतीच्या बघतो. एसपी आले, एसपी आले.
या महिला या इकडे या, इकडे महिला पुढे येऊ द्या. महिला पुढे. इकडच्या महिला इकडे या. सगळ्या या. सगळे इकडे या. आपल्याला आता गाडव्यात बसायचं नाही. या. आपण गाडव्यात बसलो तर हा असाच करत राहणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुर्दाबाद 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 नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है. वंचित बहुजन आघाडीचा सांगा आम्ही महार आहोत का? सांगा आम्ही महार आहोत का? सांगा आम्ही महार आहोत का? काय नेमकं प्रकरण घडलं आणि आता तुम्ही त्याची प्रतिक्रिया देताय, काय निवेदन देणार आहे आणि कशा प्रकारे आंदोलन करणार? असं आहे की 27 तारीखला विद्यमान आमदार भास्कर जाधव हे फणसवाडी मुक्काम पोस्ट कलबट येथे आपला प्रचारार्थ प्रचार करण्याकरिता गेले होते सायंकाळी 8 वाजता. आणि त्या सुमारास त्यांनी तिथल्या भानेकर आणि कोकमकर यांना जबाबदारी दिली होती त्या तिथल्या परिसरातील, की ह्या सगळ्या माणसं तुम्ही जमवायची. आणि त्यांना हे मार्गदर्शन करायला विद्यमान गेले होते. आणि तिथे असं समजत होतं त्यांना की इथं लोक खूप कमी आले ते प्रचाराला. मग अशा टायमाला त्यांनी ह्या दोघांना विचारलं की तुम्ही घाई का केली एवढ्या लवकर आणि मग मला कशाला बोलवलं वगैरे वगैरे त्यांच्यावर चर्चा केली. मग त्याच्यानंतर त्यांनी विचारलं की मग कोणत्या गावातून कोणत्या वाडीतून आलेले आहेत लोक ती मला सांगा. तर तिथं आजूबाजूचे काही वाडे आहेत त्यांची नावं त्यांनी घेतली. मग म्हणे बौद्धवाडीतली लोक किती आली तर त्यांनी सांगितली साहेब 2 जण आले ते. अच्छा 2 जण आले ते कुठे आहेत तर म्हणे ते तिकडे पुढे बसलेले. अच्छा त्यावेळी त्यांच्या मनामधली जी धाकधूक, जी हरण्याची भीती, मनुस्मृतीचं डोक्यात घट्ट बसलेलं जाळं, जातीयतेला खतपाणी घालण्याची भूमिका ही त्यांची उफाळून बाहेर येत होती. ते कंट्रोल करत नव्हते. अशाच वेळेला त्यांनी सांगितलं, तिथल्या बाजूला जे काही त्यांचे पदाधिकारी बसले त्यांना सांगितलं आणि माईक चालू होता मला वाटतं कलबट बरोबर ना कलबटकर. आणि त्याच्यामधून त्यांनी असं म्हटलं की तुम्हाला प्रथा माहिती आहे का जुनी. ते म्हणाले काय साहेब कोणती. तर त्यावेळी असं होतं की महारांना वरटी सांगायची आणि महाराणी ती वरटी अख्खा गावभर पिटळायची आणि त्यांनी पिटळलेली वरटी ही एकही माणूस घरी न थांबता यायची अशी एक प्रथा होती. मग आता आज का कमी आली लोक कशामुळं आली कारण त्याचं असं आहे की त्यावेळचे महार आता बुद्धिस्ट झालेत आणि म्हणूनच आजची ही परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे. याचा अर्थ या शब्दाचा त्रिवार आम्ही निषेध करतो. भास्कर जाधवला आम्ही विचारतोय की आजही आम्ही महार आहोत का? आजही आम्ही तुमची गुलामी करायची का? आजही आम्ही तुमची सेवा करायची का? आजही आम्ही तुमची चाकरी करायची का? अन्य प्रश्न आमच्या डोक्यामध्ये आहेत. आज आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली आम्हाला दीक्षा दिली. त्यानंतर शिका, संघटित वा संघर्ष करा, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व नारा दिला. ह्या सगळ्या घटनेत तरतूद केल्याप्रमाणे आम्हाला सांगितलं की तुम्हाला तुमची प्रगती करायला पाहिजे. आज आम्हाला कोण महार म्हणन का? आज आमची ती परिस्थिती आहे का? आज आमचे वेल एज्युकेटेड लोक आहेत. आज आम्ही नको त्या ह्याच्यापर्यंत पोचलोय जी पोचायची आमची उंची पण नव्हती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून दिली. अशा परिस्थितीमध्ये विद्यमान आमदार भास्कर जाधव म्हणतात की हे पूर्वीचे महार आता बुद्धिस्ट झाले. ही शब्दरचना किती चुकीची आहे ही शासनाला आम्ही दाखवतो. बरं भास्कर आता आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आचारसंहिता भंग केला. कसं काय करू शकतो आम्ही आचारसंहितेचा भंग? आम्ही रिसर पत्र दिलंय, सिनियर SP DYSPला पत्र दिलं, कलेक्टरला आम्ही हे सगळं सांगितलं. मग माझा प्रश्न शासनाला असा आहे की भास्कर जाधव ज्या गावामध्ये मिटिंग लावली त्याचा परवानगा कुठं आहे? त्याची स्टेटमेंट कुठं आहे? आचारसंहिता लागल्यानंतर उमेदवार भरल्यानंतर त्या उमेदवाराच्या पाठीमागं तिथल्या असणाऱ्या यंत्रणा असतात निवडणुकीचे, ते होते कुठं? त्यांच्यावर काय कारवाई करणार? त्याच्यावर तुम्ही कोणती आचारसंहिता भंग लावणार की नाही? की घाबरणार त्या ताकदीला, की त्याला त्याच्या असणाऱ्या गुंडाला घाबरणार, त्याची असणारी पॉवरला घाबरणार, त्याच्या पैशाला तुम्ही जुमानणार? काय 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 नक्की आमच्या गुहागर मतदारसंघात चाललंय?
आणि ह्याचा इम्पॅक्ट हे आता निवडणुकीनंतर अख्ख्या महाराष्ट्रावर आम्ही करणार आहोत. तर इथंच आंदोलन थांबणार नाही आहे. केवळ मुद्दाम आम्ही यासाठी करतोय की भास्कर जाधव आज तुमचे दिवस खराब आलेत. आज तुम्ही या समाजासाठी या गुहागर मतदारसंघासाठी मेलात. आज तुमचं आम्ही क्रियाकरण केलेलं आहे आणि ह्यामध्ये आम्हाला जाणून द्यायचं आहे की आमचा समाज महार नाही. आणि जर तू महार म्हणत असेल तर मग महारांचे संघर्ष काय तेही आठव आमच्या पूर्वजांचे आणि आता सुरुवात करी आमचे संघर्ष काय. इलेक्शनची वेळ आहे. अस्पृश्य असताना लोकांची सेवा केली, आमच्या परदादांनी केली, आमची ह्यावनी केली त्यावनी केली. माझा रोग त्याचा प्रश्न आहे की बाबासाहेबांनी केलेले उपकार कधी सांगणार. बाबासाहेबांनी दिलेले तुम्हाला आशीर्वाद कधी सांगणार. आमच्या बौद्ध समाजावर काही तुरळक लोकांना मदत केली म्हणजे तू खूप मोठा सेवक झालास. मग कुठे गेले आमचे रस्ते, आमच्या बौद्धवाड्याच्या पाण्याचे प्रश्न, लाईटीचे प्रश्न. आजही जाऊन बघा आमच्या बौद्धवाड्यामध्ये जाणून बुजून रस्ते केलेत नाही, जाणून बुजून लाईटी दिल्या गेल्या नाही, जाणून बुजून विकास करणं हा आमचा आरोप नाही. तर प्रत्यक्ष मीडियाने किंवा इथं असलेल्या शासनाने किंवा प्रशासनाने जाऊन बघावं. आमच्या बौद्धवाड्या आजही ओसाड पडले आहेत विकास कामं न करता. असंख्य प्रश्न इथं पडलेत. हे बाजूला टाकायचे, आपापसामध्ये हेवे दावे करायचे, आपापसामध्ये जातीयता निर्माण करायची आणि त्याचा फायदा आतापर्यंत हा माणूस घेत आला. हा एकदम विद्रूप माणूस आहे. याची बुद्धिमत्ता ही एकदम न चर्चा करण्यासारखी आहे आणि म्हणून आम्ही निषेध म्हणून आज हा पहिलं पाऊल आम्ही आज इथे टाकलेलं आहे. ओके, हे पत्र मी आता त्यांना देत आहे. SP साहेब मी सांगितलं DYSPनं पाठवतात. DYSPनं आपल्या इथे येणार आहेत. मी त्यांना विनंती केली तरी समोर की आपल्याला यावं लागेल इथं लोकांच्या समोर. तुम्ही मुद्दे कोणते घ्यायला पाहिजे कोणते नाही. आणि आमचं स्पष्ट म्हणणं आहे की ह्यांनी जी जातीयता वापरली गेली आहे. आज आमचे जे काय तुम्ही स्टेटमेंटसाठी जी माणसं आणली होती बौद्धवाडीतून त्यांनाही घाबरवलं गेलं. त्यांची चुकीची स्टेटमेंट घेतली गेली. त्यांनी वाडीत गेल्या सांगितलं की अशा पद्धतीचं चालू आहे. हे जर होत असेल तर आम्हाला विनंती आहे आपल्यासमोर की आम्हाला बोलवावं, आमच्या लोकांना समोर बोलवावं आणि त्याची जर दहशत असेल तर दहशतीसमोर आम्ही उभे राहू आणि ती स्टेटमेंट आमच्या समोर घ्यावी किंवा कोर्टात आपण ही केस दाखल करून कोर्टात जजच्या समोर आमचे साक्षीदार बोलवावे. आम्ही लाईव्ह त्यांची जजच्या समोर आम्ही ती हे करू. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी हे प्रसंग घडला तिथे आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आपण त्याच्यावर कारवाईची आमची मागणी आहे. आणि तिथल्या असणाऱ्या नागरिकांना, तिथल्या असणाऱ्या रहिवाशांना जर का तिथे भास्कर जाधव जी काही लोक आहेत त्यांनी जर त्रास दिला किंवा त्यांनी जर हॅरेसमेंट केलं तर आपल्याकडे आलेली तक्रार ही प्रथम नोंदवावी आणि त्यांना संरक्षण द्यावं. माझी विनंती आहे की तिथे ह्या निवडणुकी होईपर्यंत किंवा निवडणुकीच्या नंतरही कालावधीपर्यंत एक 6 महिने वर्षभर तिथे एखादी पोलीस कॉन्स्टेबलच्या कुणीतरी तिथं बसवावा जेणेकरून त्या वाडीच्या लोकांना आधार येईल की हा गावगुंड माणूस आहे, हा काही करू शकतो आणि आपण आपल्या स्तरावरती योग्य कारवाई कराल या अपेक्षेने मी आज तुम्हाला हे घेऊन इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुर्दाबाद. कोणत्या पद्धतीने भीक घालत नाही ते आम्हाला जे आम्ही अपेक्षित होतो आम्ही या शासनाकडून या सरकारकडून. विषय तो नाही, विषय आमच्या अस्मितेचा, आमचा स्वाभिमानाचा आहे. आणि यांच्यावर जोपर्यंत अॅट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा नोंद होत नाही, यांनी आचारसंहितेचा भंग केलेला आहे पूर्वी, आताही त्यांनी तशाच पद्धतीचे करतायत. काल परवाच्या रामपूरच्या मिटिंगमध्येही त्यांनी सांगितलं की अस्पृश्य असताना मी यांना मदत करत होतो, माझी पूर्वजात मदत करत होते. आमचा प्रश्न आहे भास्कर जाधवांना की आपण घटनाच्या आधारे सभागृहात बसता. बाबासाहेबांनी तुमच्यावर जर का किमया केली नसती, उपकार केले नसते तर शेतावर कातळावर चिरे काढत बसले असते. याची जरा जाणीव करून बोलत जा. एखाद्या समूहाला, एखाद्या समाजाला मदत केली म्हणजे तो मोठा माणूस होत नाही. तर तशी त्याचे विचार असले पाहिजे, तसे त्याचे पुढच्या विचारांना विकसित करणारे गोष्टी असल्या पाहिजे. गुहागर मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर आमच्या आया बहिणींच्या इज्जतीचा प्रश्न पडला, आमच्या रस्त्यांचे प्रश्न पडलेत. खास करून आमच्या बौद्ध वाड्यामध्ये रस्ते नाहीत, खास करून आमच्या बौद्ध वाड्यामध्ये पाण्याच्या समस्या आहेत, खास करून आमच्या बौद्ध वाड्यामध्ये वेगवेगळ्या असुविधा आहेत. त्याच्यावर लक्ष टाकलं असं तर मला वाटतं हातावर झेललं असं. कारण 25 वर्ष आमच्या बौद्ध समाजाने भरघोस मतं ह्याच्या पाठीमागे टाकली. आता कळलं हा आम्ही एक राक्षस समाजामध्ये तयार करत होतो, एक बकासूर आम्ही हा गुहागर मतदारसंघामध्ये तयार करत होतो. आणि ह्याचा जेवढा निषेध आमचा समाज करेल तेवढा होणार. भविष्यामध्ये जर ह्याच्यावर अॅट्रॉसिटी दाखल झाली नाही
भविष्यामध्ये जर का आचारसंहिता भंग यांच्यावर गुन्हे नोंदवला नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही करण्याचा प्रयत्न आहोत. आम्ही मागे हटणारी अवलाद नाही. आम्ही त्यांना दाखवून देऊ की आम्ही महार असताना आमच्या महार लोक मंडळींनी कसे कसे लढे लढले, कशा कशा संघर्षाला समोर गेले, महार कोणत्या कोणत्या मार्गाने कसे कसे चढाई केल्या, बाबासाहेब आंबेडकरांना कसे कसे सपोर्ट केला आणि हे सगळं इतिहास नोंदवून ठेवलेला आहे. हा इतिहास पुन्हा भास्कर जाधव पाहायला भेटेल तुम्हाला गुहागर मतदारसंघामध्ये आणि त्याची सुरुवात आज झालेली आहे. यदा कदाचित त्याचा फटका तुम्हाला कुठे पडेल, कसा पडेल आणि तो कसा पाडणार आम्ही हे तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही महार म्हणून दाखवू. एवढीच मी आपल्या आजच्या या चॅनलमधून आवाहन करतो. बरं, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की धर्माच्या बाबतीत जातीच्या बाबतीत त्यांनी आक्षेपार्ह विधान केले, भास्कर जाधव यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलं होते की तसे कुठले पुरावे असतील तर समोर आल्याने मी पूर्ण समाजाची माफी मागतो. मी तुम्हाला मधीच एक उदाहरण देतो. आमच्या बदलापूरमध्ये एक प्रकरण झालं आता छोट्या मुलीवरची, शाळेवरची. त्यांची बाईट नाही घेतली, त्यांनी स्टेटमेंट नाही घेतली. ज्यांनी तक्रारदारांनी तक्रार दिली त्या आधारे त्यांच्यावरती केस दाखल झाली. मग आमच्या ह्या प्रकरणामध्ये केस दाखल का नाही अॅट्रॉसिटीमध्ये? आमचे कळबटची मंडळी आणि ते बसले तर इथं, इथले माजी पोलीस पाटील माझ्या बाजूला बसले तर ओरडून ओरडून सांगतात आहे की हे प्रकरण झालं इथं आमच्या गावामध्ये, वाडीमध्ये. मग तुम्ही अॅट्रॉसिटी गुन्हा नोंदवत का नाही? तुम्हाला साक्षीदार पाहिजे, तुम्हाला बाकीच्या गोष्टी देणार ना आम्ही वेळेवर आल्या. कारण आता तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, काल परवा आमच्या साक्षीदारांना उचलून घेऊन गेले आणि रात्री 12 वाजता सोडलं. त्यांना गुमराह करण्यात आलं, त्यांना घाबरवण्यात आलं पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून आणि त्यांनी स्टेटमेंट चुकीची द्यावी ह्या प्रवृत्तीने त्यांना उचलून घेऊन गेले. आणि आजची परिस्थिती अशी आहे की त्यांचं जर असं त्यांना वाटत असेल विद्यमान आमदारांना की मी ह्यांना घाबरवीन, यांना मी भीती घालेन आणि मी स्टेटमेंट चुकीची देईन, आम्ही पुन्हा कोर्टात जाऊन सांगू की पुन्हा कोर्टाच्या समोर यांना आमची स्टेटमेंट घ्यायला लावा. ACP, DCP, सिनियर ACP, SP, DYSP यांच्या समोर होऊ द्या, आमच्या समोर. आम्ही बाहेर थांबतो. गुंडेगिरी प्रवृत्तीची काही लिमिट ठेवली पाहिजे या लोकशाहीमध्ये. आणि अशा पद्धतीचं जर होत असेल तर हे चुकीचं आहे. आम्ही पुरावे द्यायचे नाही द्यायचे, शासनाने किती सपोर्ट करायचा, प्रशासनाने पोलीस यंत्रणेने कुठल्या पद्धतीचं यंत्रणा वापरून ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे, हे त्यांचा रोल आहे, आमचा रोल नाही तो. बरं, ती ज्या लोकांसोबत आहे, ज्या लोकांच्या समोर चर्चा झाली म्हणजे समाजाच्या, ही सध्या लोक कुठे आहेत, तुमच्या बरोबर आहेत का? असतील तर ते समोर येतील. बिलकुल येतील, पण आता सध्या आम्ही त्यांना थांबवून ठेवलंय. कारण कुठल्याच मुलाखतीमध्ये कोणत्याच आंदोलनामध्ये आम्ही त्यांना घेत नाही. भास्कर जाधव कशा कशा पद्धतीचं षडयंत्र रचतोय हे आम्हाला बघायचं आहे, हे आम्हाला सांगायचं आहे. कारण आत्ताच काल परवा मी सांगितल्या पद्धतीने घेऊन गेले पोलिसवाले, त्रास द्यायला त्यांना दिलं. अजून ह्याच्या पुढे होणार आहे त्रास. आम्हाला माहिती आहे कधी विटनेसांना घेऊन जायचं अॅट्रॉसिटीमध्ये या आमच्या साक्षीदारांना, ते आम्ही वेळ आल्यानंतर आम्ही ते करणार आहोत. त्यांनी कितीही गुंडेगिरी करावी, त्यांनी कितीही दांडगाई करावी, आमच्या पद्धतीने आम्ही घटनेच्या अनुषंगाने चालणारे लोक आहोत. याच पार्श्वभूमीवर भास्कर जाधव सरळ म्हणतात की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा सामाजिक तेढ निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. परिस्थिती अशी आहे की आम्ही गेलो नव्हतो कलबड गावाला. आम्ही तिथं काय प्रचाराची यंत्र वापरायला नाही गेलो होतो. आम्ही तिथं लोकांना गुमराह करायला गेलो नव्हतो. आम्ही काय तिथं विदाऊट परमिशन करता आम्ही तिथं काय आचारसंहिता भंग करून आम्ही तिथे मिटिंग घ्यायला गेलो नव्हतो. मिटिंग त्यांनी लावली, त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या सहकार्याने लावली आणि तिथं सगळ्या गावच्या लोकांना बोलवलं आणि तिथे हे उद्गार केले. त्याच्यामुळे आम्ही आता हे मांडावं, आम्ही सांगतो लोकांना की अशा विचाराची ही मनुस्मृतीची विचाराची ही व्यक्ती आहे, हे बोललंय असं हेच आम्ही सांगतो. आम्ही वेगळं काय सांगतच नाही. पण या संदर्भात विषय ज्या दिवशी घडला त्याच्यानंतर या संदर्भात कोणी पोलिसांना निवेदन दिलं का? परिस्थिती अशी होती की हा समोपचारणी विचार मिटवण्याचा गावकऱ्यांचा विषय होता. कोकमकरांना विचारल्यानंतर, त्या घाणेकरांना विचारल्यानंतर ते म्हणाले हे आपल्या स्थानिक लेवलचा विषय आहे. आणि वारंवार आमच्या कलबट भावकीनी बुद्धिस्ट लोकांनी वारंवार हात जोडून, म्हणजे माझ्या बाजूला दादा बसलेत आहेत, त्यांनी वारंवार हात जोडून सांगितलं की हा गावचा अजून समाजापर्यंत पोचला नाही. समाजापर्यंत जर पोचला तर खूप विचित्र प्रकार सुरू होतील समाजाकडून. त्यापेक्षा आपण समोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न करू. आज येतोय, उद्या येतोय, परवा येतोय, तेरवा येतोय. शेवटी आम्हाला मुंडन करून त्यांचं 13वा व्हावं लागलं, अशी परिस्थिती निर्माण झाली. ते पुराव्याची मागणी करतात, तुमच्या संदर्भात पुरावा आहे काय? प्रश्नच आहेच ना, म्हणून तर आम्ही लढा लढतोय ना. पण आम्ही सांगायचं का भास्कर जाधवांना त्यांनी काय बोलले काय नाही ते? आमचे साक्षीदार आहेत ना, आमच्या वाडीतली लोक आहेत ना. ही वेळेवरती आम्ही येणार ना बाहेर आहेत, ती वेळेवर सांगणार ना काय सांगायचं ते शासनाला. आणि निवडणुकीचा हा आमचा विषय नाही. आम्हाला आमचे काय वंचित बहुजन आघाडीचे काय उमेदवार आहेत म्हणून आम्ही हे करतोय, बिलकुल नाही.
जी वृत्ती आहे ती ज्या विद्यमान आमदारांची जी तुम्ही वृत्ती निवेदन आहे, दिले का पोलीस स्टेशनला संदर्भात काय काय निवेदन काय बिलकुल बिलकुल सिनियरनं दिलं, SP-नं दिलं, DYSP-नं दिलं, कलेक्टरांना दिलं. आज DYSP आले होते, त्यांनाही तेच सादर केलं. वापस अपेक्षा ठेवली आम्ही की लवकरात लवकर याचा निर्णय लावा. मला आता जेव्हा पोलीस स्टेशनला घेऊन गेले पकडून, त्यावेळी पण मी तेच सांगितलं. नाही तर मी म्हटलं पोलीस स्टेशन बाहेर जाणार नाही, आपण मला सांगावं नाही. चौकशी अंतिम टप्प्यात आहे, चौकशी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवतो. आणि मी त्यांना सांगितलं आहे की एवढ्यावरच थांबलं नाही, अजून ये तो झांकी है और बहुत कुछ बाकी है. भास्कर जाधव, आप ये मत समझो कि कहानी खत्म हो गई, मुंडन हो गया, और बाकी है. जिस तरह से आपने लोगों को गुमराह करके हमारे वोट पाए हैं और वोट पाके उसी समाज के लोगों को कुचलने का काम कर रहे, ध्यान में रखो आगे चल के क्या होने वाला है.